हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की आपली एक्झाम जी आहे ती पुढे गेलेली आहे. जी आपली ह्या संडेला म्हणजेच 28 तारखेला जी एक्झाम होणार होती राज्य सेवा पूर्व परीक्षा, तर ती एक्झाम गेलेली आहे 9 नोव्हेंबरला. सो डेफिनेटली कंबाईनची एक्झाम पण आता काय होईल, पुढे जाईल. ठीक आहे. पण मग एक्झाम पुढे गेली म्हणून लगेच अभ्यास सोडून द्यायचा आहे का, की रिलॅक्स व्हायचंय, की आम्ही आता थोडा आठवडाभर चिल करतो? नाही, अजिबात नाही. थोडंसं अभ्यासावर फोकस करा, कारण ज्यांचा अभ्यास थोडाफार कमी झाला होता किंवा थोडाफार त्यांना अजून वेळ द्यायचा होता, ते या 1 महिन्याचा फायदा करून घेतील आणि खूप चांगला अभ्यास करतील. मग तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला पण या 1 महिन्यात जे काही केलंय त्याला अजून चांगलं रिवाइज करायचंय. कारण की जेव्हा एक्स्ट्रा वेळ मिळतो मुलांना अभ्यासाला, तेव्हा आपण पाहिलंय की त्या वेळी प्रत्येक वेळी मुलांना मार्क्स सुद्धा जास्त पडलेले आहेत. सो तुम्हाला काय करायचंय, छान रिवाइज करायचंय की 9 तारखेला जेव्हा पेपर होईल, आपल्या कमीत कमी चुका होतील यावर आपल्याला फोकस करायचा आहे. सो रिलॅक्स होऊ नका, अभ्यास करा, जिद्द सोडू नका आणि खचून जाऊ नका. अभ्यास करायचा आहे. थँक्यू.